कशी काय काढले नव्हतं इथं इकडचे चला आम्ही निघालो बाहेर पुन्हा कडेचेच काम आहे आपलं. चला आज ड्रेसच घातला ड्रेसवरच निघालो म्हटलं चला जाऊन येऊ लवकर. बाहेरची कामं करायला दोघीलाच जावं लागतं. अजून किती चक्कर मारावं लागणार आहे काही सांगता येत नाही बरं. त्याच्यामुळं आता हा दुसरा चक्कर आहे. जे कामं होते आमचे ते कामं आवरले आणि डीमार्टला आलो कारण पायपुसणे आमचे आता खराब झाले होते पावसाळ्याचे तर लागतील. पाऊस तर नाहीच आहे बरं का आपण आधीच तयारी करतो पण तिथून जवळून येत होतो त्या दिवशी पण काही घेतल्या नव्हत्या तर म्हटलं चला पायपुसणे बघू एक दोन म्हणून आलो आता घरी. आणि आता हा आजचं नैवेद्य म्हटलं चला आता अधिक महिन्याचे पण शेवटचा दिवस राहिला परत भगवान विष्णूंना असं समर्पित म्हटलं मस्त नैवेद्य बनवा पुरणपोळीचा आणि परत धोंडा बनवावा. कारण 3 वर्षातून एकदा तसं जर बघायला गेलं तर आपण म्हणतो की हे अधिक महिन्यात आपण सेवा करतो पारायण करतो पण हे जर दिवस रोजच आपण भगवंताचं नामस्मरण जर केलं सगळ्या गोष्टी आपण निमित्त मात्राने केल्याच नाही पाहिजे तर रोजच आपण चांगलं पारायण वगैरे भगवंताचं जेवढं होईल तेवढं आपण केलं पाहिजे. खरं आहे का नाही बरं ताईंनो. पण म्हटलं चला आज पण आपण नैवेद्य दाखवू म्हणून परत मी अनारसे वगैरे केले. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ परत. कालची काही कामं झाली नाही काही राहिली अजून 1-2 वेळी चक्कर मारावं लागणार आहे. मग तिकडून आल्यावर मग ठरवलं म्हटलं आता उद्या पण पुरण करून मग आज देवाला हा पण नैवेद्य केला. 33 दिवे सगळे एक एक करत काही विजत होते काही असं होई म्हणून मग जेवढं होईल तेवढं दाखवलं तुमच्यासोबत यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करू म्हणून असा नैवेद्य केला पुरणपोळीचं. आणि अधिक महिन्यामध्ये आपण जे आपण सेवा करतो भगवान विष्णूंची ही भगवंतापर्यंत पोच कशी होत असती तर आपण जी संकल्पयुक्त जी सेवा केलेली असती तो संकल्प करूनच परत ती सेवा सोडायची असती. झालेली सेवा तुमच्या चरणी रुजू करतो. आणि विष्णू सहस्रनाम असं काय काय वेगवेगळे पारायण केलेले असतात तर प्रत्येक जणांनीच केलेलेच असणार आहे. चला आपण केले म्हणूयात काय नवल नसतं पण आपण रोजच सेवा केल्या पाहिजे. आपण रोजच जर म्हटलं जर आपण म्हणतो अधिक महिना आला मग बसा पारायणाला पण ज्या वेळेस आपल्याकडं वेळ आहे ज्या वेळेस आपल्याला टाईम भेटतो त्यावेळेस आपण जर खरं काही ना काही केलंच पाहिजे. ज्यांना काम नसतील अशांना वेळ भेटतो कारण छोटे मुलं वगैरे जर असले तर बायकांना वेळ नसतो कारण शाळेत मुलं सोडवायचे घ्यायला जायचं असे भरपूर जणांना जास्तीची कामं असतात. पण ज्या आपल्या घरामध्ये काही काहींना वेळ असतो यांनी दाखव तुझी पुरणपोळी कशी केली तू. वाव काय मस्त पोळी केली बघा खमंग तुटली कसं केलं मग काय होतं जे का तुला कोणतं तोंडात नको घालून लगे डायरेक्ट कळत काय निघलं. तुझे पैसे निघले माझ्या ह्याच्यात बघ काही नाही मग पुरण गोड गोड भगवंताचा प्रसाद या. चला तुझ्या ह्याच्यात लक्ष्मी निघली. अनारसे कसे वाटले अनारसे पण केले होते आज म्हटलं चला अनारसे पण दाखवू. मागच्या वेळेस काही दाखवलेच नाही म्हणून यावेळेस दाखला. व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. रामकृष्ण हरी.